आता आम्ही चाललोय जुहू बीचला आणि ही आहे काजल, जिला तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल. आणि ही पण आली आहे, ही आहे जयश्री आहे जुहू बीचला जाण्यासाठी. हे आमचं मोठं सदस्य आणि ही आहे हाय. तर ही बऱ्याच दिवसांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर एवढी मोठी झाली आहे ही. सो चला बघूया आमची जर्नी आज कशी होते ते जुहू बीचची. आता हे आलेली आहे, त्यांची मस्ती चालू आहे बिकॉज अजून आई म्हणजेच माझी सासू आणि माझी नणंद बाकी आहे, त्यांचं चाय चालू आहे पिणं. सो ते लोक जसे खाली आले की आम्ही निघणार आहे आणि त्यांची मस्ती चालू आहे. सगळे आम्ही वेट करतोय. एक माझी आत्तू वरती चाय पीत बसली आहे आणि ही सो व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल, आम्ही निघालो आहे जुहू बीचला. संडेचा दिवस होता आणि कुठे जायचं, समर वेकेशन चालू आहे, सो आम्ही जुहू बीचला निघालो. सो इथे मी डायरेक्ट जुहू बीचला आल्यावरच व्हिडिओ चालू केला, कारण ॲक्च्युली आम्ही बसमधून निघालो आणि आमचं डिसाईड होतं की कशाने जायचं आणि संध्याकाळचासुद्धा टाईम होता. सो आम्ही निघालो आणि डायरेक्ट बसमधूनच घेतलं. स्टॉपवर आली आणि बस आलो, त्यामुळे मला त्याचा बसचा व्लॉग नाही काढायला भेटला. सो तिथे डायरेक्ट पोचल्यावरच मी हा व्हिडिओ शूट करते. सो तिथे गेल्यावर आम्ही घरूनच ॲक्च्युली चटाई घेऊन आलो होतो. सो आम्ही तीच चटाई कॅरी केली आणि तिथे जाऊन तिथे आम्ही डायरेक्ट चटाई टाकून आम्ही बसलो आणि असंच संध्याकाळचे 6 वाजले होते. तो सनसेटचा टाईम होता आणि बसल्यावर सर्वात पहिले तर त्यांना पाण्यामध्ये जायचं होतं आणि त्यात कपडे खराब होतील म्हणून त्यांनी पहिले चेंज करायला घेतलं. मग आम्ही त्यांचं फोटोशूट चालू होतं. सो इथे मी आली, नंतर मुलांचं चेंज वगैरे करून आम्ही बीचवर आलो आणि बीचवर तुम्ही बघू शकता की एक संडे होता तर खूपच गर्दी होती आणि तिकडचा मी हा व्ह्यू तुम्हाला दाखवते. तो मुलांना आधी आम्ही सांगितलं तुम्ही मातीत खेळा, पाण्यामध्ये आपण थोड्या वेळानंतर जाऊ आणि मुलं एकदमच पाण्यामध्ये जाण्यासाठी एक्सायटेड होते. सो मी इथे त्यांचा व्हिडिओ काढते, ते कसे पाण्यामध्ये जाण्यासाठी एक्सायटेड आहे, मातीमध्ये खेळतात ते. त्यानंतर आम्ही मुलांना तिथेच थांबवून थोड्या वेळासाठी त्यांना बोललो आम्ही येतो आणि मग आम्ही पाण्याजवळ आलो. सो संडे होती तर इतकी तिथे गर्दी होती आणि खूप लोक व्लॉगिंगसुद्धा करत होते आणि उभं राहायलासुद्धा जागा नव्हती. तुम्ही बघू शकता किती गर्दी होती आणि ॲक्च्युली व्ह्यू पण होता सनसेटचा, तर खूप सगळे एक्सायटेड होते. फोटो सेशन वगैरे चालू होतं आणि खूप आतमध्येपर्यंत लोक तिथे जात होते. मग इकडे माझं चालू होतं व्हिडिओज वगैरे शूट करणं, स्लोमो शूट करणं, कारण सनसेट होतं तर तो व्ह्यू खूप छान होता. सो माझं चालू होतं की मला स्लोमो काढायचा होता. हा मी एक व्हिडिओ काढला होता तिथे. मी याचा जो एक छोटासा शॉर्ट्स पण ह्याचा मी काढून पोस्ट केला आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती, तुम्ही शॉर्ट्समध्ये सुद्धा बघू शकता. मग आम्ही तिथे असंच थोडं असं मस्ती म्हणून आमचे हे व्हिडिओज चालू होते. ह्या जम्पिंगचा पण मी एक शॉर्ट मी हा शूट करून ॲड केलेला आहे आणि इथे आम्ही पाण्यामध्ये मुलांना नंतर थोड्या वेळाने घेऊन आलो आणि इथे मुलांची पण पाण्यामध्ये मस्ती चालू होती. असं तर मुलांना आपण उन्हामध्ये कुठे नेत नाही. मग आम्ही खूप टाईमनंतर इथे जुहू बीचला आलो होतो. समर वेकेशन आहे म्हणलं थोडं त्यांना पण एन्जॉय करता येईल आणि इथे आमचं चालू होतं की काय फोटोशूट करायचे, काय पोजेस द्यायचे, काय रील काढायची, असं सगळं डिस्कशन चालू होतं आणि आम्ही फोटो शोधतोय. त्यात ते फोटोवाले पण तिथे ॲक्च्युली फोटो अशी आमची झालेली आहे, मागे लागली आणि अशी आमची ट्रिप झाली जुहू बीचची. त्यानंतर आम्ही निघालो घरी निघताना पण तो मी शूट नाही केला कारण खूप घाण झालं होतं. मुलांचे कपडे चेंज केले आणि ॲक्च्युली आधी डिसाईड होतं की बसने जायचं पण खूप ट्रॅफिक वगैरे होती. त्यानंतर आम्ही घेतली कॅब आणि अशी आम्ही मोठी कॅब बुक केली होती आणि मग मोठी कॅब बुक करून आम्ही घरी निघालो आणि ही अशी मस्तपैकी आमची ट्रिप झाली आणि हे आहेत आमचे काही फोटोज जे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि एवढे सगळे आम्ही होतो आणि माझी फॅमिली आहे पूर्णपणे, माझी सासू नणंद सगळे. सो कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये.